नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला. डागडुजीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. मंत्री रवींद्र चव्हाण मालवणकडे रवाना झालेत. 2023 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होतं. उभारणीनंतर वर्षभरातच पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी PWDचं कार्यालय फोडलंय. मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. डागडुजी सुरू. मालवण राजकोट मधील पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. आमदार वैभव नाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड. शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप. स्मारकाच्या कामातील कॉन्ट्रॅक्टर नेत्यांना जेलमध्ये टाका, जरांगेंची मागणी. पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्यात कारवाई होईल, सरकारची भूमिका. नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे, नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही. माझी खात्री आहे की आमचे पालकमंत्री हेच PWD खात्याचे मिनिस्टर असल्यामुळे ते सगळ्या प्रकारची चौकशी करतील. पण चौकशी करण्यापेक्षा सुद्धा पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील. कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं. ते लक्षात घेऊन जे काय तातडीने करायला लागेल आमचं सरकार ते करेल. आपले PWDचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील याच्यावर व्हिजिट केली. आता देखील ते होते, आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळे टीम बनून काम करतोय. नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल आणि राज्य सरकारच्या ज्या काही अंगीकृत आपल्या संस्था आहेत या सगळ्यांना मी काम दिले. आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही. हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे. पुढे काय होणार आहे याचा. आता पडलाय 6 महिन्यापूर्वी मला वाटतं तो आत्ताच ना, डिसेंबर मधला आहे. म्हणजे त्यावेळी पण आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत काहीतरी करायचं म्हणून केलं होतं. हे कुठच्या खात्याने हा पुतळा बनवला होता, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, एवढ्या घाईघाईत काही निवडणुकीच्या आधी काम करणं गरजेचं होतं का, कसं केलं ते काम, खर्च कोणी केला, ह्याच्यावर सगळ्याची आता चौकशी व्हायला पाहिजे.